अजितदादांसारख्या दिग्गज व्यक्तिमत्वाच्या जाण्याने आयुष्य आपल्याला काय काय शिकू शकतं हे पाहायला मिळालं. एक गोष्ट लक्षात घ्या की दादांच्या चितेची आग थंडसुद्धा झाली नाही आहे, पण त्यांच्या पश्चात उपमुख्यमंत्रीपद कोणाकडे जाणार ह्याची चर्चा जोरदार रंगवली. ती रंगवली कोणी? आपल्या लाडक्या राष्ट्रीय पक्षाने. कारण यांना भीती आहे, दोन्ही राष्ट्रवादी जर का एकत्र झाल्या आणि सगळी सूत्र पवारसाहेबांच्या ताब्यात गेली तर मग पवारसाहेबांना नमवणं आपल्याला अशक्य जाईल किंवा जड जाईल ह्याची खात्री आपल्या पंतांना होती. म्हणूनच सुनेत्राताईंकडे उपमुख्यमंत्री पदाची सूत्र लगेचच्या लगेच हलवली गेली. अरे चितेची आग नीट थंड तरी होऊन द्यायची. जिथे दादांसारख्या दिग्गज व्यक्तिमत्वासोबत लोक अशी वागू शकतात तिथे तुमच्या माझ्यासारख्यांचं काय घेऊन बसलात. पण या सगळ्यात एक गोष्ट जमेची होती. दादांचे सारथी, दादांचे ड्रायव्हर शामराव हे शेवटपर्यंत स्मशानात ती चितेची आग थंड होईपर्यंत तिथे उभे होते. आयुष्यात काय कमवलं नाही ना तरी चालेल, पण श्यामरावांसारखा एक मित्र जरूर कमवा जो तुमची चिता पूर्ण जळून जाईपर्यंत त्या स्मशानात उपस्थित राहील. बघू पुढे पवार घराण्याकडे आणि त्यांच्याच निमित्ताने या महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन काय वळण लागते आणि महाराष्ट्र कोणत्या दिशेने जातोय हे पाहण्यासारखं असेल.